एक विद्यार्थी 5 तास अभ्यास करतो आणि दुसरा वाला 2 तास, पण रिझल्ट 2 तास वाला टॉपर. मग प्रश्न असा येतो की तो जादू करतो की टोना? पण तो दोन्ही नाही करत, तो करतो स्मार्ट स्टडी. हार्ड स्टडी करणारा विद्यार्थी म्हणजे बुक उघडली बट मोबाईल बाजूला ठेवून तासन तास वाचतो, बट एक्झाम मध्ये ब्लँक. सर मी खूप अभ्यास केला होता पण पेपर मला ओळखतच नव्हता. मग या ट्रिक्स फॉलो करा. नंबर 1, क्वेश्चन फर्स्ट स्टडी. कोणताही टॉपिक वाचण्याआधी स्वतःला थोडेसे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारा. लाईक हे काय आहे, हे कुठे वापरता, आणि मग वाचा. ब्रेन आन्सर शोधतो आणि नंतर कंटाळा येत नाही. ब्रेनला प्रश्न आवडता, उत्तरे नाही, आणि म्हणून काही जण एक्झाम मध्ये प्रश्न लिहून येतात. नंबर 2, कार्टून व्हॉइस मेथड. लेसन वाचा पण कार्टूनच्या व्हॉइस मध्ये. टीचरच्या व्हॉइस मध्ये मिमिक केलं तरी चालेल, आणि तुमच्या पॅरेंट्सच्या पण व्हॉइस मध्ये करू शकता. डोरेमॉनने शिकवलं तर नोबिता पण टॉपर बनेल. नंबर 3, 1 लाईन चॅम्पियन रूल. पूर्ण टॉपिक मधून एक पॉवरफुल लाईन लिहा ज्याने तुम्हाला पूर्ण उत्तर लक्षात राहील. लाईक फ्रिक्शन ऑलवेज अपोजेस मोशन. रिझल्ट लॉंग आन्सर शॉर्ट होता आणि एक्झाम फिअर कमी होतो. स्मार्ट स्टडी म्हणजे शॉर्टकट नाही. स्मार्ट स्टडी म्हणजे आपल्या ब्रेनचा इफिशियंटली उपयोग करणे. 5th to 8th पर्यंत या टेक्निक शिकून घेतल्या तर 9th आणि 10th चा स्ट्रगल कमी होतो.